तर या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची बैठक होतीये। या बैठकीकरता अमित ठाकरे यांचा ताफा मातोश्रीवर पोहोचलेला आहे। एकूणच निवडणुकीतील प्रचाराची रणनीती कशी असेल हे दोघेही ठरवतील असं वारंवार म्हटलं जात आहे। अशातच ही सगळी रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने अमित ठाकरे यांचा ताफा मातोश्रीवर पोहोचल्याची ही बातमी आपण पाहतोय। या घडीची महत्त्वाची ही बातमी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे बंधूंच्या युतीनंतर प्रचार मुंबईत कसा होईल, कुठं होईल, काय रणनीती असेल, काय प्रमुख मुद्दे असतील, या सगळ्याचा लेखाजोखा, आराखडा, नियोजन या दोन बंधूंच्या खांद्यावर सोपवण्यात आलेलं आहे ही जबाबदारी। त्यामुळे अर्थातच या सगळ्याची स्ट्रॅटेजी ठरवण्याकरता अमित ठाकरे मातोश्रीवर पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत। नक्कीच लाघवी, खरं तर आपण जी ब्रेकिंग दिली होती की अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना भेटायला जाणार आहेत, या संदर्भात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे जे आहेत ते स्ट्रॅटेजी ठरवणार असल्याची बातमी देखील लोकशाहीने काल प्रसिद्ध केलेली होती। आणि त्याचनुसार आज आपण बघतोय की आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे स्वतः दोघं मिळून स्ट्रॅटेजी ठरवणार आहेत। नेमकं कशा पद्धतीने प्रचार करायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला पुढे लोकांसमोर जायचं आहे, डिजिटल स्ट्रॅटेजी काय असणार आहे आपली, या सगळ्या संदर्भात आज ते चर्चा करणार आहेत, रोड शो काढणार आहेत, रॅली काढणार आहेत। या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे जे आहेत ते अग्रेसर दिसणार आहेत आणि जे सभा घेण्याचं काम आहे ते मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करणार आहेत। त्यामुळे आपण बघतोय की सगळ्यात महत्त्वाचं निश्चित आणि त्या दृष्टिकोनातून भेटीगाठी होताना दिसत आहेत। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।